म्हणजे माझी नणंद रुसली आहे. तो खुश झालाय. आज गावातली दुसरी सकाळ मातीत खेळता खेळता झाली. कोणती वर मातीतले खेळ. खेल खेल खेल. गाड़ी चला रहा है. किधर जा रहे ड्राइवर? किधर लेके जा रहे गाड़ी? हाय. तर आजचा दिवस आहे दुसरा. आज आम्ही आलोय इथे निप्पाणीला. म्हणजे आमचं जरा एक पाहुण्याकडे यायचं होतं, काम होतं निप्पाणीला. आणि संध्याकाळी आम्हाला म्हणजे थोड्या वेळाने ना आम्हाला इथे एक एक्झिबिशन आहे इथे आणि मस्त जत्रा वगैरे आहे. तर आम्हाला ते बघायचं होतं, त्याच्यासाठी ना आम्ही आलो होतो इथे आणि एका पाहुण्यांकडे पण आलेलो. तर विचार केला ते बघा आले 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 भाऊजी आले. चला चला हा चला. नाही तर हे माझ्या चुलत नंदेचे मिस्टर आहेत, तर ते आम्हाला घ्यायला आले. चला जाऊया. तर आता मग त्याच्यानंतर आमच्याकडे थोडा टाइम उरलाय आणि मग बोललो चला आपल्या नंदूबाई पण इकडे राहतात, त्यांना सुद्धा भेटून येऊया. तर त्यांना भेटायला आलो. म्हणजे चुलत ननंद आहेत, तर काकाच्या काय काका सासऱ्यांची मुलगी तर मग त्यांच्या घरी. तर आम्ही आलो इथे भेटायला. निप्पाणीला आलोच होतो, तर काम पण होतं. विचार केला मग चला. ते पण मला किती वर्ष झाले बोलवत आहेत, या वहिनी या वहिनी. आता भाऊ तर येऊन गेला असेल घरी, तर माझं जायचं बाकी होतं. नाही गेलात तुम्ही? हे पण नाही कधी गेलेत. तर त्या निमित्ताने चला आज आपण जाऊ पहिल्यांदा. आणि हा असं खूप लांब आहे आमच्या गावापासून, तर आलोच आहे ह्या वाटेला. तर विचार केला चला भेटून पण जाऊया त्यांना. घर पण मला बघायचं होतं त्यांचं, तर घर पण बघायला भेटेन. आणि बघू गाव पण सगळे मला असं आवडतात वेगवेगळ्या गावात फिरायला. काय झालं? चालेल चालेल चला चला. असं हा चालेल. तुमच्या मागोमाग येतो आम्ही. ते भाऊजी आलेत आम्हाला घ्यायला, दाखवते थांबा. तर भाऊजी आम्हाला घ्यायला आले आणि म्हणजे आम्हाला समजणार नाही म्हणून अर्ध्या वाटेसर आलो आम्ही. आणि आता त्यांच्यासोबत आम्ही जातो घरी. आता चला घरचं दाखवेन तुम्हाला व्हिडिओ त्यांचं. आपण शेवटी पाहुण्यांच्या घरी चाललोय, दाखवायला भेटतंय की नाही माहित नाही, पण ठीक आहे थोडंफार मुमेंट्स आपण कॅप्चर करूया. तर मला सकाळी संध्याकाळी ते यात्रेत जायचं, ते मला म्हणजे यात्रा नाही एक्झिबिशनला जायचंय ना, तिथे मला मज्जा आहे. बघूया तरी काय आहे. मुंबईचं तर माहिती आपल्याला काय काय लावलेलं असतं, गावचं बघायचंय मला, गावाला कसं असतं. आणि जत्रा पण आहे छान, म्हणजे असं आकाश पाळणा खेळ आहे तिथे, जसं रिंग गोल गोल फिरते. पुन्हा ट्रेन छोट्या मुलांचे. आकाश पाळण्यात वगैरे तर काय बसणार नाही, पण ट्रेन बिन बघू त्याच्यात बसायला भेटलं तर. आणि माझ्या नंदेला ना फुगवलंय ह्यांनी, म्हणजे माझी नणंद रुसली आहे. तर काय झालं, तर आम्ही लोक ना अर्ध्या वाटेपर्यंत आलो आणि अर्ध्या वाटेसर आलो आणि त्यांनी ना बोलले की नाही नाही हे बरोबर नाहीये, ही जागा ना बरोबर नाहीये, तर तुम्ही त्या वाटेने नका येऊ, दुसऱ्या वाटेने या. आणि आम्हाला युटर्न करायला लावली गाडी त्यांनी आणि आम्ही दुसरीकडे गेलो. आम्ही बरोबर येत होतो मॅप लावलेला त्याच्याप्रमाणे, आणि दुसरीकडे पाठवलं. आणि नंतर मग तिथे जाऊन कळलं की रिक्षावाल्या काकांना वगैरे विचारलं की ते बोलले आहे चुकीचा रस्ता आहे म्हणून, हा नाहीये तो आहे. तर आम्ही बरोबर रस्त्याला गेलेलो, तर त्यांनी आम्हाला चुकीचं दाखवलं म्हणून भाव जरा भडकला. मग भाव पिसवल्याच्या नंतर भाऊ बोलला बहिणीला ए नाही नाही मी आता येत नाही, चल मी घरी जाते. आता ते काय भावाचा आणि बहिणीचा अधिकारच आहे त्या गोष्टींचा. तर मला माहिती नाही गोष्ट. मी ना ते स्नॅक्स आणायला गेलेली त्यांच्यासाठी घेऊन जायला घरी, आणि मी आली तेवढ्यात आणि मी ऐकलं ते गोष्ट. हे बोलत होते मी नाही ना. त्या बिचाऱ्या एवढ्या हायपर झाल्या ना, त्या पण चिडीला गेल्या. अरे येतो बोला. शेवटी भावाला भाऊ बहिणीला बोलतो मी येतो, आणि अचानक आयनार बोलला ते नाही बरोबर आहे ना. त्यांना राग सुद्धा आला आणि कसं तरी वाटायला मला सांगायला लागल्या. मग त्या हा बघा कसा बोलतो, मला माहिती नाही, त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला कळलं. मग मी हसायला लागली. त्यांना ना खरंच ऍक्च्युअली वाटलं ते सिरियस येतच नाही. तसं मला खूप हसायला आता यांची मस्ती मजाक बघूनच. असं भावा बहिणी थोडं मस्ती पाहिजे, एकदम सिरियसनेस नाही पाहिजे. ज्याच्यात सिरियसनेस आहे ते नातं काय झालं मग डंबोपळा आहे ते नातं. ठीक आहे, आता आज मी पोहोचलो या गावामध्ये. इथे छोटासा रस्ता आहे चांगला, गाडी तर जाते पण असं. ह्या गावात आलो आम्ही लावायला, इथे गाडी लावायला जागा आहे मस्त, पार्किंग छान आहे सावलीमध्ये. चला
बघ बाप हात पाय धुवा हो. आमचा बाबू छोटा 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 छोटा. अरे बघतोय कोण कोण आले. मामा मामी हे बघा मम्मी बिझी आहे सध्या. मम्मी खूप बिझी आहे. बाबूने आमच्या बिझी केलंय मम्मीला. कशात नाही अहो आलो आम्ही. तुम्ही आम्हाला पळवलाय. हेच बाबू बघते मामा आलाय. मामाला बघते. मामा बसलाय. चला हात पाय धुऊया. चला हात मोठा दादा आमचा मोठा भीम आणि आमचा छोटा भीम झोपलाय. तू बाबू छोटा असताना आलेले तू. हा एवढाच होता आता तेव्हा आलेल्या ताई आहे ना. रात्रभर ड्युटी केलाय. आतूने ड्युटी केलेली रात्रभर आतांगला घेऊन. मम्मा झोपलेली तेव्हा. नाही ना बाबूला घेते आता. बाबू ए तेव्हा पेन बघायचा घालतोय. आता हा बाबू घेऊन जाऊया घरी. आता बाबू घेऊन जायचा. हा पाणी दे ना. थम्सअप झाला पिऊन. आता परत चायचा बेत. तर ह्यांच्या आम्ही घरी आलो आणि घरी आलं तर ते आम्हाला ना ते जेवायचा बेत करत होते. तर आम्हाला काही जेवायला भेटलं नाही. खरं तर आम्ही निपाणीमध्ये वेगळ्या कामासाठी आमच्या आलेलो. तर ते काम आमचं झालंच नाही. आणि म्हणजे ते पाहुणे येणार होते आम्हाला तिथे भेटायला. आमचं काम होतं ते. तर पण ते नंतरची गोष्ट झाली. पण आम्ही आधीच लवकर येऊन तिथे थांबलेलो आणि त्या पाहुण्यांना यायला उशीर होता. त्याच्यामुळे विचार केला तर ह्या गावात आलोच आहे आपण. आणि योगायोगाने आपल्याला टाईम पण भेटलेला आहे. तर आपण आपल्या म्हणजे नंदेच्या घरी जाऊया. तर मला जायचं होतं खरं तर ह्यांच्या घरी. मला त्यांचं घर बघायचं होतं. तर मग मी ह्यांना बोलली चला आपण जाऊया म्हणून त्यांच्या घरी. तर मग ते बोलले चालेल म्हणून जाऊया. मग आम्ही ह्यांच्या घरी आलो आणि त्या ताईंना भेटलो. माझ्या काका सासऱ्यांची मुलगी आहे ह्या. आणि ते आल्याच्या नंतर आहे ना जेवलं बिवलं नाही तर त्यांना थोडं वाईट वाटलं. त्यांना असं त्यांचं इच्छा होती की मी थांबली पाहिजे होती तिथे. म्हणजे आम्ही राहायला पाहिजे होतो आणि जेवण वगैरे जेवून जायला पाहिजे होतं. तेवढा टाईम नव्हता. तर त्यांना आम्ही बोललो आम्ही परत येऊ कधीतरी. आणि घरी आलो म्हणून त्यांनी ओटी वगैरे तर भरलीच. पण ते जे सामान त्यांनी दिलं बापरे गावच्या भेटी सगळ्या भरायला लागल्या. आणि भरपूर सारं सामान त्यांनी आम्हाला मुंबईला म्हणजे घेऊन यायला दिलं. आणि खरंच खूप मला चांगलं वाटलं की म्हणजे एवढं मनमोकळेपणाने माणसं वागतात. ते खरंच खूप छान वाटतं. तो खुश झालाय. चला बाय बाय. मम्माला करा बाय बाय. माझे केस काय सोडू नकोस हा. मामीचे केस नुसते खेचतोय. चला बाय बाय करा. बाय बाय. चला बो बाय बाय बाय. आले हो आता आपण बाय बाय मामी. आता मामी करा. अरे पहिला अरे गप पहिले हा मला वाटतं थांबायला येशील तू आज. तर काय नव्हतं. नाही येईल तुला सांगायला येईल. हा काय बरं चल येऊ का. चल काळजी घे बाळाची आणि त्याची. हा भाऊजीला सांग. हा चला. तू बेट. चला आम्ही आलो माझ्या नंदेच्या घरी. निघालो. बरं वाटलं जरा. खूप वर्षानं खूप टाइम झाला आम्हाला बोलवतायत ते. आणि आज आलो भेटलो त्यांना छान. आणि आता निघालो. आता चाललंय त्या एक्झिबिशनच्या इथे जायचं. तिथे गेल्यावर ते दाखवते तुम्हाला सगळं मस्त. अरे काय तर आता मस्त वाटलं जरा. गप्पा बिप्पा झाल्या. खूप बोललो. सगळं त्यांचं घर बघितलं. छान आहे घर पण. आणि भाऊजी पण भेटले. पण त्याचं थोडं काम होतं. मग ते गेले भेटून आम्हाला. आणि अजून थांबा म्हणून बोलत होते. राहायला बोलत होते. जेवण करत होते पण जेवलो नाही म्हणून त्यांना खूप वाईट वाटत होतं. पण ठीक आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे माझा उपवास असल्यामुळे हे बघा आतूने दिलेत भाच्याला. ते दाखवतोय व्हिडिओ मध्ये दाखवा म्हणून. आतूने भाच्याला खाऊ घ्यायला 100 रुपये दिले. तर मटण आणत होते आणि त्यात माझा गुरुवार आहे. मग मी नको बोलली. आणि त्याच्यात आम्ही थांबणार पण नव्हतो खरं तर. आम्हाला आता जायचं आणि संध्याकाळी आम्ही आज निघणार आहे. कालच आम्ही आलो सकाळी
आणि आज संध्याकाळी निघतोय मुंबईला जायला. म्हणून आम्ही बोललो नंतर परत कधीतरी गावाला आल्याची जरा मजा घेऊया. गाव दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये, मजा वाटते मला गावाला आल्यावर.